नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते प्रथम सबस्क्राईब करा. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन हा साजरा झाला आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं त्याचबरोबर एकनाथ शिंदे या दोघांची भाषणं आपण पाहिलेली आहेत. वर्धापन दिन म्हटल्यानंतर मुद्दा असतो तो वर्धापन दिन म्हणजे काय, तर वाढदिवस. ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा होतो त्यावेळेला त्याच्या वयामध्ये वाढ होते, त्याच्या अनुभवामध्ये वाढ होते, त्याने त्या वर्षभराच्या काळामध्ये जे काही मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये वाढ होते, त्याची प्रगती होत असते असं आपण मानतो साधारणपणे. तसंच एखाद्या पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे पक्ष हा वाढतोय, पसरतोय, त्याच्या शाखा ज्या आहेत त्या विविध ठिकाणी पसरत आहेत, अनेक कार्यकर्ते त्याच्याशी जोडले जात आहेत, लोक जे आहेत ते त्या पक्षाकडे आकर्षित होत आहेत, त्या पक्षाचे अनेक लोक निवडून येत आहेत. जर राजकीय पक्षाचा विचार करायचा झाला तर त्याला खऱ्या अर्थाने आपण वर्धापन दिन असं म्हणू शकतो. उद्धव ठाकरे यांचं भाषण या निमित्ताने झालं. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे भावनिक असं आवाहन लोकांना केलं, समोर बसलेल्या शिवसैनिकांना. आणि त्यांनी हे करण्यामागचं एक कारण जे होतं ते म्हणजे या गेल्या काही दिवसांमध्ये जे सुरू आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार जे ते फुटणार आहेत आणि ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार. आणि ते एक प्रकारे ठरलेलं सुद्धा आहे हे दिसून येतं, कारण या कार्यक्रमाला जे 6 खासदार होते ज्यांची चर्चा सुरू होती ते काही उपस्थित नव्हते. आणि त्यामुळे ती चर्चा जी आहे ती अधिक रंगलेली आहे की हे 6 खासदार आता सोडून जाणार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत ते विलीन होणार. आणि त्याचं कुठेतरी एक सावट जे आहे ते या सगळ्या समारंभावर होतं. आणि त्यातून उद्धव ठाकरे हे कुठेतरी भावनिक झाल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरेंनी या निमित्ताने ही जी काही भावना आहे आपल्या मनातली ती बोलून दाखवली. आणि त्यावेळेला ते म्हणाले, माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप होत आहेत आणि हे जर आरोप खरे असतील तर तुम्ही सांगा, शिवसैनिकांनी मला सांगावं की तुमचे आरोप जे आहेत तुमच्यावर होत असलेले हे सगळे खरे आहेत. आणि तसं असेल तर मी हे पद म्हणजे पक्षप्रमुख हे जे पद आहे ते सोडायला तयार आहे. एका क्षणात मी हे पद सोडून देईन आणि त्या ठिकाणी एखाद्या शिवसैनिकाला त्या पदावर बसू द्या, मला त्याचं कौतुक वाटेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता ही जी भावना त्यांनी बोलून दाखवली, या भावनेचा नेमका अर्थ काय काढायचा? खरोखर त्याच्यातून काहीतरी उभाटा शिवसेनेला काहीतरी मिळणार आहे का? तर काहीच मिळणार नाही. केवळ एक भावना आहे, भावना व्यक्त केली. समोर बसलेले लोक जे आहेत त्याच्यातून अनेकांनी आरोळ्या दिल्या, घोषणा दिल्या की नाही, तुम्ही सोडायचं नाही, तुम्ही पद सोडू नका, तुम्ही आम्हाला तिथेच हवे आहात त्या पदावर. काही लोक जे आहेत त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या, अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. सुषमा अंधारे ज्या उभाटा शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत त्या सुद्धा रडत होत्या, असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. याच्या पलीकडे उभाटा शिवसेनेला काय हाती लागलं तर काहीच नाही. वर्धापन दिन म्हटल्यानंतर गेल्या 60 वर्षामध्ये अनेक लोक शिवसेनेतून सोडून गेले, अगदी महत्वाचे नेते सुद्धा सोडून गेले. छगन भुजबळ असतील, राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील, अनेकांनी पक्ष सोडला, वेगवेगळ्या पक्षात गेले, स्वतःचे पक्ष स्थापन केले. शिवसेनेला काही फरक पडला नाही. कधी बाळासाहेब असं म्हणाले नाहीत की मी हा पक्ष सोडू का, माझ्या ठिकाणी कोणतरी शिवसैनिक बसेल का, किंवा बसवण्याची तयारी माझी आहे, असं त्यांनी कधी आवाहन केलं नाही. कारण त्यांना कदाचित हे माहिती होतं की आपला करिश्मा काय आहे, लोक सोडून जातील पण पुन्हा लोक येतील सुद्धा, जोडलेही जातील, याची त्यांना खात्री होती. पण उद्धव ठाकरेंनी आता जे भावनिक आवाहन केलं या सभेमध्ये ते कुठेतरी अगतिकतेतून आलेलं दिसून आलं की आता आपण हे सोडून देऊ. पण हे खरोखरच सोडण्याची तयारी जी आहे ती त्याच्यात दिसली नाही. ती पद जे आहे ते आपण सोडू कधी, तर लोकांनी आपल्यावर होत असलेले आरोप जे आहेत ते खरे आहेत हे सांगितलं आपल्याला तर आपण पद सोडू. मुळात उद्धव ठाकरेंनी पद सोडावं अशी कोणाची इच्छा नाहीये. पण आज जे ते काय म्हणतायत ते केवळ अगतिकतेतून आलेलं दिसून येतं आणि त्याच्यातून पक्षाला काही फायदा नाही. केवळ त्या सभेपुरतं काही जण दुःख व्यक्त करतील, काही ठिकाणी बातम्या येतील, भावनिक कसे झाले उद्धव ठाकरे याविषयी चर्चा होईल, त्याच्या पलीकडे हाती काही लागत नाही. कारण उद्धव ठाकरेंच्या या कार्यकाळामध्ये 12-13 वर्ष ते आज नेतृत्व करतायत. त्या कार्यकाळामध्ये अनेक लोक आता सोडून गेले, विशेषतः एकनाथ शिंदे जेव्हा सोडून गेले
त्यानंतर अनेक लोक जे आहेत ते पक्षातून सोडून गेले. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात सुद्धा प्रमुख नेते सोडून गेले, पण ते त्यांनी सोडून जाणं आणि उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी पण सोडून जाणं, माजी नगरसेवकांनी सोडून जाणं, जिल्हा प्रमुखांनी सोडून जाणं, आमदारांनी सोडून जाणं, हे जे आहे याला वेगळं एक वलय आहे असं आपण म्हणू शकतो. वेगळं कारण आहे त्यामागे. एकनाथ शिंदे जेव्हा सोडून गेले त्याच्या मागचं कारण होतं उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि त्यातून कुठेतरी एक लोकांच्या मनामध्ये, त्यांच्या या सगळ्या आमदारांच्या मनामध्ये एक खंत होती की ज्यांच्या विरोधात आपण प्रचार केला त्यांच्याच बरोबर जायचं, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचं आणि जी मिळतील ती पदं घ्यायची, मंत्रीपदं उपभोगायची, असा विचार येणं स्वाभाविक होतं त्यांच्या मनामध्ये. बाकी आरोप काही केले जाऊ शकतात, यांना काय खोके मिळाले, 50 खोके, सगळं ओके वगैरे, हे सगळे आरोप केले जाऊ शकतात, हे राजकीय आरोप आहेत. पण एकाच वेळेला एकनाथ शिंदेसोबत 40 आमदार बाजूला झाले आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामधला एक मोठा गट जो आहे तो निघून गेला. असं कधी बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला घडलेलं नाही. एवढ्या नाराजीतून असं कधी पक्षामध्ये फूट पडली असं झालं नाही. नेते सोडून गेले, पण या पद्धतीने नेते आपल्याकडून का निघून जात आहेत, एवढे आमदार का निघून गेले, याचं आत्मपरीक्षण जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केलेलं दिसलं नाही एवढ्या काळामध्ये. उलट आपलं काही चुकलंच नाही, ही जी भावना आहे तीच आत्ता सुद्धा ते जे बोलतायत, लोकांना आवाहन करतायत की माझं काही चुकलं असेल, माझ्यावर जे आरोप होत आहेत ते खरे असतील तर तुम्ही सांगा. कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे तो आपल्या पक्षाच्या नेत्याला जाऊन सांगू शकत नाही. तेवढी ताकद त्याच्यामध्ये नसते की तुमचं चुकतंय, तुमच्या आरोप आहे ते खरे आहेत, तुम्ही लगेच पक्षाच्या पदावरून पाय उतारवा, असं कोणी सांगायला येत नाही. कोणाशी सांगण्याची हिंमत नसते तशी. त्याचं आत्मपरीक्षण नेत्यालाच करावं लागतं की का बाबा आपल्या पक्षातून हे लोक निघून चाललेत, काय कारण आहे, जात असाल तर खुशाल जा असं म्हणायचं आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने भावनिक आवाहन सुद्धा करायचं. त्यामुळे आत्मपरीक्षण न केल्यामुळे आज हे लोक निघून चाललेले आहेत याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि तो जो विचार होणार नसेल तर केवळ हे भावनिक आवाहन करून त्याच्यातून काहीच साध्य होत नाही. त्याच्यातून पक्ष वाढणार आहे का तर वाढेल याची कोणती खात्री देता येत नाही. की माझं काही चुकलं असेल तर मी पद सोडतो, शिवसैनिकाला बसवतो असं म्हटल्यावर पक्ष भराभर वाढेल किंवा आणखी काही लोक येऊन लगेच पक्षामध्ये दाखल होतील. एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षातले सगळे आमदार घेऊन पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत येतील याची कोणती गरज पण नाही येते ना, आणि तसं होणंही शक्य नाही. मग नेमकं भावनिक आव्हान, अगतिकता दाखवून नेमकं उपयोग काय आहे, आणि तो आता दाखवून काय उपयोग आहे. ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे सोडून गेले त्यावेळेला अशी चर्चा होती की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार होते किंवा त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं असतं. तर निश्चितपणे जो बाळासाहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये पद्धत ठेवली होती की सर्वसामान्य शिवसैनिकाला पद द्यायचं, त्याच्या जबाबदारी द्यायची, जी त्यांनी दिली. त्यामुळे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, पुढे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. जे कधी मुख्यमंत्री होतील असं कोणाला वाटलंही नसेल शिवसेना जेव्हा स्थापन झाली त्यावेळेला, पण ते झाले. बाळासाहेबांनी त्यांच्या जबाबदारी दिली, स्वतः ते मुख्यमंत्री झाले नाहीत. तसं उद्धव ठाकरेंनी केलं असतं तर लोकांनी म्हटलं असतं की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा कित्ता गिरवला आणि एका सर्वसामान्य एकनाथ शिंदेसारख्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. पण तसं झालं नाही, ते स्वतःच मुख्यमंत्री झाले आणि त्या नाराजीतून लोक सोडून गेले. आणि आता सुद्धा हे खासदार जे ते सोडून जात आहेत, आणखी काही लोक सोडून जाण्याच्या तयारीत असं म्हटलं जातं. हा जो रोजच्या रोज घट जी होते पक्षामध्ये, आणि वर्धापन दिन 60 वर्ष झाली पक्षाला, पण पक्षाची घट होत चाललेली आहे. तर याचं खरोखरच आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की नाही याचा विचार करावा लागेल. तो जर केला जाणार नसेल तर असेच लोक सोडून जातील. मग केवळ भावनिक आवाहन करून की मी पक्षाच्या या पदावरून पाय उतारवतो, तुम्ही एका शिवसैनिकाला तिथे बसवतो, प्रत्यक्षात तसं होणं शक्य नाही आणि होणारही नाही. उद्धव ठाकरेंनंतर कुठला तरी शिवसैनिक त्या पदावर बसेल सर्वसामान्य, असं कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे ही केवळ भावनिक आवाहनं करून काहीच साध्य होत नाही, हे अनेक वर्षात सिद्ध झालेले, अनेक पक्षांच्या बाबतीत हे सिद्ध झालेले. त्या उद्धव ठाकरेंनी हे सगळं आवाहन करण्यापेक्षा आपलं काय चुकलेलं आहे याचा स्वतःच विचार करायला पाहिजे. तो शिवसैनिक विचार करणार नाहीत. शिवसैनिकांचं काम पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरेंपासून हेच राहिलं की बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि त्याचं पालन आम्ही करायचं. ते म्हणतील त्या पद्धतीने जायचं,
त्या ठिकाणी आंदोलन करायचं, मोर्चा करायचं, एखाद्याची कॉलर पकडायची, एखाद्याच्या थोबाडीत लगावायची, हे बाळासाहेबांनी आदेश द्यायचे आणि ते करायचे. शिवसैनिक बाळासाहेबांच्या चुका दाखवण्यासाठी नव्हते. बाळासाहेबांनी आदेश द्यायचे, भलेही त्याचा काय परिणाम होतील याची पर्वा न करता शिवसैनिकांनी ते आदेश पाळलेले आहेत. त्यामुळे आपले लोक का सोडून जात आहेत, ते सोडून जाऊ नये त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा विचार न करता, जर माझी काही चूक असेल तर ती सांगा, मी लगेच पाय उतार होतो, शिवसैनिकाला बसवतो, हे म्हटल्यावर अनेक जणांचे डोळे पाणावले, अनेक जणांना दुःख झालं, काही जण रडताना दिसले. यातून साध्य काहीच झालं नाही. त्यामुळे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून साध्य काय झालं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे अगतिक होण्यातून काहीच साध्य होत नाही हे स्पष्ट होतं. तिकडे एकनाथ शिंदेंचं भाषण झालं, त्याच्यात मात्र भलेही त्यांचा पक्ष जो आहे शिवसेना, जी खरी शिवसेना आता म्हटली जाते, की त्यांनी 2022 नंतर एक प्रकारे आपल्यासोबत शिवसेना हे स्पष्ट करायला सुरुवात केली. त्या अर्थाने खऱ्या अर्थाने ते 60 वर्षांपासून स्वतः आहेत शिवसेनेत, पण आज नेतृत्व म्हणून 2022 नंतरच ते नेतृत्व करत आहेत. पण तरी देखील आज पक्षामध्ये वाढ होते, नवीन नवीन लोक त्यांना येत आहेत त्यांच्या पक्षात, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जबाबदारी मिळते. ज्योती वाघमारेंसारख्या एका प्रवक्त्याला खासदारकीची संधी मिळाली. हे सगळं आपण पाहतोय. मग त्यांच्या पक्षात लोक येत आहेत, वाढत आहेत, पक्षातल्या सदस्यांची संख्या वाढते, पक्षाची व्याप्ती वाढते. वर्धापन दिनाचा तो खरा अर्थ म्हटला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा किंवा कार्यक्रमाचा सार आपल्याला म्हणता येईल की त्याच्यातून केवळ भावनिक आवाहन झालं, पण हाती काहीच लागलं नाही. वर्धापन दिन एक औपचारिकता म्हणून पूर्ण झाला. पुढे काय, त्यातून आत्मपरीक्षण होणार का, हा मात्र प्रश्न शिल्लक राहतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.